नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करायच्या पहिले माझ्याकडून सर्वांना हॅपी न्यू इयर. तर चला आजचा हा व्हिडिओ आता आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 538.50 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 85.59%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेड बॅक्स ₹1,648 करोड कॉन्ट्रॅक्ट फॉर कन्स्ट्रक्शन ॲट वधवन पोर्ट. तर मित्रांनो, ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेडला वधवन पोर्टच्या कन्स्ट्रक्शनसाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आणि या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे 1,648 कोटी रुपये. चला आता बोलूया कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 1,302 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 81.81%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 21.79 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 22,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड सेक्टर्स ₹1,011 करोड इन न्यू ऑर्डर्स. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडला न्यू ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची किंमत आहे 1,011 कोटी रुपये. चला आता बोलूया डायनॅकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 1,378 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 115.38%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.76 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, डायनॅकॉन्स विन्स ₹280 करोड डाटा सेंटर प्रोजेक्ट फ्रॉम कॅनरा बँक. तर मित्रांनो, डायनॅकॉन्सला कॅनरा बँककडून डाटा सेंटर प्रोजेक्ट मिळाला आहे, ज्याची किंमत आहे 280 कोटी रुपये. चला आता बोलूया झोमॅटो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 277.95 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 123.25%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.5 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, ब्लिंकिट इंट्रोड्यूस लार्ज ऑर्डर इलेक्ट्रिक फ्लीट टू एन्हान्स डिलिव्हरी सर्व्हिसेस. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी ब्लिंकिटने डिलिव्हरी सर्व्हिसेस एन्हान्स करण्यासाठी लार्ज ऑर्डर इलेक्ट्रिक फ्लीट इंट्रोड्यूस केला आहे. चला आता बोलूया SJVN लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 104.85 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 12.86%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 41,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, SJVN साइन्स MOU विथ गव्हर्नमेंट ऑफ बिहार फॉर 1,000 मेगावॅट हाथीदा दुर्गावती पंप स्टोरेज प्रोजेक्ट. तर मित्रांनो, SJVN लिमिटेडने बिहार गव्हर्नमेंटसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? 1,000 मेगावॅटच्या हाथीदा दुर्गावती पंप स्टोरेज प्रोजेक्टसाठी. आणि
या प्रोजेक्टमध्ये SJVN लिमिटेड 10,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करू शकते आणि मित्रांनो यामुळे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट 5,000 लोकांना जॉब मिळू शकते. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचं करंट शेअर प्राईज आहे 1,216.40 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -6.08%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16.45 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 16.5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड स्पेंड्स $13 बिलियन ऑन ॲक्विजिशन्स इन 5 इयर्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो मुकेश अंबानीजीच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने न्यू एनर्जी, टेलिकॉम, रिटेल आणि मीडिया बिझनेसमध्ये गेल्या 5 वर्षात $13 बिलियन म्हणजे 1 लाख कोटी रुपयापेक्षा चाही जास्तीचे अमाऊंट खर्च केले आहे, जेणेकरून ते कोअर ऑइल आणि पेट्रोकेमिकल बिझनेसपासून दूर ऊर्जा आणि ग्राहकांना सामोरे जावे लागते. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ एंड करायच्या पहिले मी तुम्हाला सांगत आहे की मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त स्टडी पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.